मंडळी नमस्कार. तुम्हाला इथे हा एक प्रकार जो दिसत असेल हा एका वावेचा प्रकार आहे. वाव म्हणजे इंग्लिशमध्ये ईल. आणि ही जी वाव आहे ही वाव एक म्हणता येईल की खूप दुर्मिळ अत्यंत दुर्मिळ अशी ही वाव आहे. याला गिल्स असतात. गिल्स म्हणजे कल्ले असतात म्हणून याला आपण फिश म्हणूया. वाव हा एक फिशचा प्रकार आहे. आणि बारकू काय म्हणता, किती वेळा दिसलं तुला आतापर्यंत ही अशी वाव? आतापर्यंत मला वाटतं मी तलाव जेव्हा आपले खाली करायला लावले ते म्हणजे पोकलननी गाल काढायला खूप पूर्वी तेव्हा मला एक 15-20 वर्षापूर्वी आपल्याला दिसलं होतं. त्याच्यावरती आज मला हा दिसलेला आहे. सो मंडळी बघा, हे खूप 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 रेअर असतात हे. आणि ह्याला इंग्लिशमध्ये पर्पल स्पगेटी इल फिश असं ह्याला म्हणतात. तुम्हाला दिसत असेल की ह्याला डोळे आहेत. हे बघा, ह्याला डोळे आहेत आणि ह्याला हात लावला की ते खूप एकदम असं गिळगिळीत असं आहे. त्याच्यामुळे कदाचित ते हातावरनं पटकन पडेल आणि ते कदाचित दिसणार पण नाही. म्हणून मी त्याला आता ह्या केळीच्या पानावर घेतलं आहे आणि त्याला त्रास पण होणार नाही. हे अत्यंत रेअर तसं तुम्हाला दिसते. शेपटी बघा, शेपटीसुद्धा अशी चपटी आहे साईडनी, म्हणजे ती पोहण्यासाठी. बरं कसं थोडं पाणी टाक याच्यावर. ही चिखलामध्ये आणि खोल पाण्यामध्ये राहणारा हा जीव आहे. आणि जनरली ही जी वाव आहे ही ब्रॅकिश वॉटरमध्ये म्हणजे निमखाऱ्या पाण्यामध्ये किंवा खाऱ्या पाण्यामध्ये ही सापडते. आपल्या जेवढं कोस्ट आहेत म्हणजे जेवढे आपले कोळी बंधू असतील जे ह्याच्यावर समुद्रावर काम करतात त्या सगळ्यांना कदाचित ही जी वाव आहे ही खूप जास्त वेळेला दिसली असेल किंवा त्यांनी पाहिली असेल. हे जे गोडं पाणी तुम्हाला इकडे दिसते आपण सगुणा बागेमध्ये, आपल्याला जवळजवळ 100 किलोमीटरपर्यंत इथे कुठे समुद्रकिनारा नाही आहे आणि इथे कुठे निमखारं पाणी पण, इथे कुठे खाडी पण नाही आहे. ही सगळं आपलं गोडा पाण्याचा परिसर आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या तलावाच्या शेजारी आता बारकू शेटला हा जो छोटासा हा जो पाट जो आहे पाण्याचा नैसर्गिक तयार झालेला पावसामुळे, तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला ही वाव आता आलेली दिसली. आणि ही जी वाव आहे हे बघा, त्याला असे हे समोर जे दिसत आहेत हे त्याचं मला वाटतं तिकडे श्वास घेणारी काहीतरी इंद्रिय वगैरे काहीतरी आहेत. त्वचा त्याची एकदम नाजूक आहे, अशी एकदम पातळ अशी त्याची त्वचा आहे आणि चिकट अशी त्याची त्वचा आहे. आणि ह्याला त्वचेमधनं सुद्धा श्वास घेता येतो आणि त्याला त्याच्या गिल्सनी म्हणजे त्याच्या इकडे गिल्स आहेत, हे जे तुम्हाला साईडला असे मोठे आलेले दिसत आहेत तिकडे त्याच्या गिल्स आहेत. गिल्सनी सुद्धा तो श्वास घेतो आणि तोंडाने सुद्धा हा श्वास घेतो.